जिल्हा बँकेच्या 31 कोटी अपहार प्रकरणी कलम 88 अंतर्गत होणाऱ्या चौकशी, आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीची घेतली दखल। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 31 कोटीपेक्षा जास्त रकमेचा गैरकारभार झाल्याच्या तक्रारी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाकडे केल्या होत्या। या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 88 अंतर्गत अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। या तक्रारीमध्ये तत्कालीन संचालक मंडळाकडून प्रचंड गैरकारभार झाल्याचा ठपका ठेवला आहे। याच गैरव्यवहारांवर गंभीर निष्कर्ष नोंदवल्यानंतर शासनाने अखेर कडक भूमिका घेतली आहे। हा आदेश विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी जारी केला आहे। यात बँकेच्या संपूर्ण व्यवहाराची कसून चौकशी होणार असून याचे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकावर थेट पडसाद उमटणार आहे। महाराष्ट्र मराठी न्यूज सांगली। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा।